श्री स्वामी समर्थ. हिंदू धर्मशास्त्रानुसार वटसावित्रीचे व्रत 29 जून 2026 वार सोमवार रोजी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला आहे. या दिवशी विवाहित महिला 16 शृंगार करून वटवृक्षाची पूजा करतात. आपल्या देशात झाडांची पूजा करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी कोणत्या रंगाच्या साड्या परिधान कराव्यात, हे आपण सविस्तर जाणून घेऊया. वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी घालण्याचे शुभ रंग आणि त्याचे महत्त्व. हिरवा रंग. हिरवा रंग हा निसर्ग, वाढ आणि समृद्धीचे प्रतीक आहे. हा रंग आपल्याला सकारात्मक ऊर्जा देतो. तसेच या रंगामुळे घरात सुखशांती वाढते. पुढचा रंग आहे लाल रंग. लाल रंग हा सौभाग्य, प्रेम आणि ऊर्जेचं प्रतीक आहे. हा रंग पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी अत्यंत शुभकारक मानला जातो. पुढचा रंग आहे पिवळा रंग. पिवळा रंग हा ज्ञान, आनंद आणि समृद्धीचे प्रतीक आहे. हा रंग धनधान्य वाढवण्यास मदत करतो. तसेच या रंगामुळे एक प्रकारे सकारात्मकता येते. पुढचा रंग आहे केशरी रंग. केशरी रंग हा उत्साह, धैर्य आणि शक्तीचं प्रतीक मानला जातो. हा रंग नकारात्मक ऊर्जा दूर करून आत्मविश्वास वाढवतो. पुढचा रंग आहे गुलाबी रंग. गुलाबी रंग हा प्रेम, सौम्यता आणि आनंदाचं प्रतीक आहे. हा रंग वैवाहिक जीवनात गोडवा आणि समज वाढवतो. तर वटपौर्णिमेच्या दिवशी वरील सांगितलेले रंग तुम्ही घालू शकता. म्हणजेच पिवळा रंग, केशरी रंग, गुलाबी रंग, हिरवा रंग, लाल या रंगाचा वापर करून तुम्ही वटवृक्षाची पूजा करू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.